नमस्कार शेतकरी बंधूंनो, संचित टीव्ही न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी प्रमोद जाधव. आज आपण आलेला आहोत शेती उत्पन्न बाजार समिती कराड येथे. आजकाल खाद्याचे वाढते दर, त्याचबरोबर हवामानामध्ये होणारे बदल यामुळे पशुपालन हा व्यवसाय खूप जिकिरीचा होत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये दुधाचा व्यवसाय करण्यासाठी जर्सी गाईंच्या किमती या बाजारामध्ये नेमक्या काय आहेत याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या बाजारामध्ये. आमचं गाव कोल्हापूर जिल्हा पेठवडगाव. पेठवडगाववरून आले. हो, पेठवडगावरून आलोय. गाई किती आणल्यात? काय गाई 3 आणल्या होत्या. 3. काय दिल्या? बाकी 2 दिल्यात, 1 घेतल्या, 1 राहिली अजून शिल्लक. बर बर. हा हा. ही घेतलेली? ही आता घेतल्या बघा. हा हा हा. कितीला घेतली? काय ही घेतली आता काय 25,500ला. 25,500. हा, साधा ते आहे बघा. साधा ती मालकान 13 लिटर दूध सांगितलंय. आत्ता का आपण आहे? नाही, दुधाव आहे. दुधावर आहे. हो हो, हा हा. दुधाव आहे. दूध किती सांगितलं म्हटलं दूध मला? मालकाने 13 लिटर सांगितलं. आता 13 बघू आपल्या घरात नेल्यावर किती देत्या, हा, काय हा, हा. करत्या. कितीला घेतली? ही 25.5ला घेतल्या. 25.5. हो, आणि त्यांनी सांगितलं होतं किती? तिने सांगितलं होतं 35,000. 35,000. बर. ते आपलं मित्र आहेत त्यामुळे आपल्याला दिल्या. असं असं. नाही दुसऱ्याला ती तिची आत द्यायची नाही म्हणतो ती. असं काय? पिल्लू आहे काय? इकडे आमचा कॅमेरा घ्या. दादा कुठलं गाव तुमचं? आम्ही कालियाच आहे. काल्याचं. ही तुमची काय आहे? हो गाय आहे. आणि कोण आहे? गिरायक कोण? हो गाय गिराईक. गिरायक. व्यवहार होतोय? झालाय झाला व्यवहार. किती सांगितलं? 60,000 सांगितलं होतं. दाताला कशी आहे? काय 400 आहे. यायला म्हणजे काय झालं? याला झाले. याला झालं. 15 दिवस दम आहे. 15 दिवस 60,000 तुम्ही हो झाला व्यवहार 60 झाला. सांगितलं होतं किती तुम्ही? सांगितलं 75 बर बर. आणि किती येत झालेले आहेत? काय की दुसऱ्याचे नाही. दुसऱ्याच्या 60,000 व्यवहार व्यवहार झाला. झालाय. परवडले का तुम्हाला? परवडलीच मला जातं. हा. काय बघून घेतलं? काय दुधाची बघून घेतली. अलीकडे या की जरा. दुधाच हा, दुधाची बघून घेतली. पाडी नाही ह्याची? हा? पाडी काय होत? गाब नाही. गाय यायला झालेली आहे. यायला झालेली आहे. बर बर. हा. 60,000 परवडली. काय नेमकं काय बघून घेतला तुम्ही? तिचं रंग रूप आपलं ह्याच्यात आपल्या बागात खपण्यासारखी ते. बर बर. कुठलं गाव तुमचं? वारुंजी कराड तालुका. वारुंजी कराड तालुका. गाय चांगली देखणी आहे की? होय, किती येताची आहे? काय तिसऱ्याच्या नाही. आता तिसऱ्याच्या गाभण आहे. किती हो. दिवस दम आहे? काय आता 10 तारखेला इथं दिवस संपतात. 10 तारखेला दिवस संपतील. हा. हा हा. मग तिसऱ्याच्या गाभण आहे. ह्याच्या अगोदर किती दूध दिलं होतं तिनं? 25 लिटर आम्ही काढले दूध. 25 हो. लिटर. हो. दोन्ही वेळचं मिळून? हो, 2 वेळचं. दोन्ही वेळचं मिळून 25 लिटर दूध काढलंय म्हणताय. होय होय, किती दाती असेल? काय ते आता संपलेले. संपलेले? बर बर. आणि हा, हे 25 लिटर दूध आता काय तुम्ही किंमत काय सांगितली? आता 90,000 रुपये किंमत सांगतोय आम्ही. काय मागणी होत्या? होते घे. 90,000. काय गाईमध्ये काय प्रॉब्लेम नाही ना? नाही बट्टा नाही बिट्टा नाही, ना? काय नाही. 90,000. होय. मागणी काय झाली किंवा कितीपर्यंत मागते द्यायची ते काय? घे 70-75च्या आसपास. मागाव. हा. बर. व्यापारी आहे तुम्ही? नाही, शेतकरी. शेतकरी आहे. दोन्ही गायी आणल्यात? दोन्ही गाय आणल्या. हा हा. साधारण मग किती ही 4 महिन्याची गाभ आहे. हा. एक 3 महिन्याची, 3.5 महिन्याची गाभ आहे. 4 महिन्याची गाब. बर. ही किती दाते आहे? काय ही सायदाची. आणि ती तिचं काय सांगते, तिचे संपले जाते. संपलीत दात. बर बर. काय किंमत सांगताय? काय तिची किंमत 50,000 सांगितली. 50,000. किती दूध देते ही आता? ती 10 लिटर देते. 10 लिटर. आणि ही ही 13 लिटर दूध देते. 10 आणि दुसरी 13 लिटर दूध देत्या. हिचं 50 सांगितलंय. हा. आणि ह्या मोठीचं मोठीचं 55 सांगितले. 55. काय मागणी होत्या? काय ती मागणी 35-40 पर्यंत. 35-40 पर्यंत.
तुमच्या अपेक्षेप्रमाणे मागणी होत्या का नाही? होईल की आता काय बघायचं थोड्या वेळानं. मग मागणार गिराईक जास्त आहे का कमी आहे असं वाटतंय गिऱ्हाईक तुम्हाला? हाय कमी जास्त आहे बरे येते गिऱ्हाईक. म्हणजे बाजारात एकंदरीत गिरायकांची संख्या जास्त आहे का कमी आहे? तळसंदे तळसंदे हा. 2 गायी आणल्यात. हा 2 गाय काय ही किती दाताची आहे काय? ही 7 आता आहे, ही जुळली आहे. बर. आणि काय किती वेळच्या गाभण आहे आता काय? आता गाभ नाही, गाभ दूध आहे. ही गाभ दूधवाले हा, ही दुधावर आहे. आता दुधावर आहे हा गाभ नाही. गाभ नाही. बर बर. किती दूध देते ही? हिला 12 लिटर आहे, हिला 9 लिटर आहे. 12 आणि 9. 9 हा. बर मग 12 आणि 12 लिटर म्हणताय ती काय दर सांगताय तुम्ही? तिचं 55,000, 55,000 सांगताय आणि तिचं हिचं 45,000. 45. हा, 55 आणि 45. हा. काय मागणी होती आता? काय? आता हिला मागतात 35ला, हिला 22ला मागतात. 35-22 म्हणजे पाडून मागतात की? पाडून मागतात. त्याचं काही का एवढं बरं? रेंज नाही हो. पाडून मागायचं काय कारण? पाडून एवढं? बाजार काय बाजार आता भरायला चालू झाला त्याच्यामुळे हा हा. येतील गिरायक, मग तिथनं पुढे मागणार. बर बर. बाजारात म्हणजे काय गिराईक कमी आहे? कमी कमी गिरायक आहे. हा हा हा. त्या मानानं कमी आहे. त्या मानाने कमी. काही कारण असेल बरं? काय कारबिरण काय नाही. आमचं गाव वडगाव जयराव साहेब. बर. काय किती बैल आणल्यात काय? 2-3 आहेत. हा. खोंड खोंडा एक आहे, हा 2 खोंडा आहेत. किती दाते आहे काय? दुस्सा आहे दुस्सा. दुस्सा आहे आणि काही साधारण झुपला असेल दुसरी. हो झोपलाय हो. बघा चकड्याला याला चकड्याला झोपलाय. हो हो पळतोय चांगला. पळती हो. काय किंमत सांगितली? त्याचं 40,000. किंवा दुसऱ्याचं 40,000 आणि ही लाल टाकलंय ह्याचा किती? त्याचं पण 40. 40. तो किती दाते? तो चौसा आहे. चौसा. हो आणि हे दुसरा आहे. बर. 40 आणि त्याचं बी 40. काय मागणी होत्या काय? काय मागतील 25ला, तो पण 30-35ला मागतील. ही शेती कामाला सुद्धा हो हो ह्यो झुपता शेतीला येते. चालतोय. ह्यो शेतीचं काय हे सगळा आणि ह्यो पळावच्या ह्याला पळावायला चालतो. चालतोय. हो. हो. मागणी 30-35 पर्यंत होत्या. हो 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 दिला नाही तुम्ही? नाही. हा हा. तुम्हाला अपेक्षित तरी काय कमी जास्त होणार? आमचं दोन्हीचं 35-35 तर यावं, 70 यावं असं वाटतं. असं असं. ते शेती कामाचा. पळतोय 2 खांदी पळतोय. बर. मामा कुठलं गाव तुमचं? ताराळे. तारळे. हा काय काय घेऊन आलाय बाजारात? 4 बैल 4 बैल. काय 2 शेती कामाची चांगली दिसतात सगळे. बैल सगळीच? चांगले आहेत शेती हा. कामाची. काय ह्याची किती सांगितले किंमत? 50,000. 50,000 आणि हे समोर दिसतोय ह्यो 75,000. 75. पलीकडचे 2 जोडी 1.25 लाख. जोडीचं 1.25 लाख. हा काय मागणी होत्या कशी त्या जोडीची? त्या जोडीची लाखाला मागते ती. हा. काय चांगले आहेत ना बैल? काय चांगले बट्टा बिट्टा चांगले. नाही? काय नाही. ती सगळ्यालाही झोपला होता काय? झोपली ती. अवताला सकड्याला कशाला बी चालते. 1.25 लाख. मागणी किती झाली काय त्या जोडीची? 1 लाख. 1 लाख झाली. काय कमी जास्त करून द्यायचं? द्यायची. 1.25 लाखाचं किती पर्यंत होईल? काय आलं? आणि ह्या दोन्हीचं एका एकाचं. 70,000. हा. बर. तर आपण आज कराडच्या या बाजारामध्ये पशूंचा बाजारभाव हा नेमका कसा आहे, शेतकऱ्यांना कशी मदत होते या दृष्टीनं आपण माहिती घेतलीत. अशाच नवनवीन बाजार अपडेटसाठी पाहत राहा आमचा संचित TV न्यूज हे चॅनल आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.